कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब म्हणून शाळेला सहभागी करून लहान चिमुकल्यांना मेजवानी देणारे शिक्षणप्रिय शिक्षक शेख सर यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. हरिभक्तपरायण राधाताई महाराज यांचे प्रतिपादन. संत बाळूदेव महाराज विद्यालयाचे आदर्श शिक्षक BR शेख सर यांचा आज दिनांक 29 नोव्हेंबर शनिवार रोजी वाढदिवस होता. सध्याच्या युगात वाढदिवस साजरा करणं म्हणजे पैशांचा उपद्व्याप, मात्र या सर्वांना अपवाद ठरलेत ते शेख सर. त्यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळा आपल्या शाळेतच साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या सहकार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योग्य नियोजन करून शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना भोजन आणि गोडधोड उपलब्ध करून शेख सर यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला. या कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थितीत संत मीराबाई आई संस्थानचे मठाधिपती हरिभक्तपरायण राधाताई महाराज आणि माजी पंचायत समिती सभापती अनिल जायभाय हे होते. या प्रसंगी मुख्याध्यापक बोखरे सर, हरिभक्तपरायण राधाताई महाराज, अनिल जायभाई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर उपस्थितांचा आभार शेख सर यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वाकसर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप यांनी केलंय. आज या ठिकाणी सन्माननीय शेख सर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही एकत्रित आलोत. सरांनी या संत बाळूदेव या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे बोखारे सर, तसेच अनिलराव आहे, शिवाजी गर्जे, स्वामी सानप आणि वाघ सर, सर्वच सर मंडळी, आमचे पत्रकार हमीदभाई पठाण, जावेदभाई सर्व उपस्थित आहेत. आज या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शेख सरांची संकल्पना फार आवडली, कारण त्यांनी आपल्या घरी वाढदिवस न साजरा करता शाळेतल्या विद्यार्थ्यालाच आपला परिवार समजून आज त्यांनी सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेवण दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने शिक्षक तेच आहेत की आपल्या विद्यार्थ्यांमध्येच त्यांनी आज देव पाहिला, आपला परिवार पाहिला आणि मुलांना, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यामध्येच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिलं ही त्यांची संकल्पना मला फार आवडली. म्हणून मी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य असं चालू राहावं. भविष्यात त्यांच्या हाताखालचे विद्यार्थी चांगले अधिकारी नक्कीच मोठे व्हावेत, अशा मी त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते. शेख सर यांचा वाढदिवस सोहळा साजरा होत आहे. या निमित्तानं प्रमुख उपस्थित हरिभक्तपरायण राधाताई महाराज आईसाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले त्या शाळेचे मुख्याध्यापक बोखारे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले हमीद भाई, जावेद भाई, आमचे मित्र शिवाजी बाप्पा, स्वामी सानप. शेख सरांचा हा वाढदिवस सर कितवा आहे? 57वा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. वय वर्ष 57 झालेला आहे, म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी कौटुंबिक, आर्थिक त्या सक्षम झालेल्या असतात. यानंतरचं त्यांचं आयुष्य हे आरोग्यदायी जावो अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. समाजामध्ये वाढदिवस साजरे होतात, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. समाजामध्ये असे उपक्रम राबवले गेले पाहिजे. वाढदिवस सुद्धा आता सरांनी या ठिकाणी सर्व मुलांना जेवण दिलंय. वाढदिवसच जर साजरे करायचे असतील तर जे गरजू लोक आहेत, काही ठिकाणी अनाथ आश्रम आहेत, अशा बऱ्याचशा संस्था आहेत की जे दीनदलित दुबळ्यांना मदत करतात. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा ठिकाणी आपण जाऊन मदत केली पाहिजे अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि पुनश्च सरांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेताया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. आज आपल्या बाळूदेव महाविद्यालयाचे शिक्षक शेख सर यांच्या
वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालेलो आहोत. प्रथम सरांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे, याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. शेख सरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांची 1 वर्षानंतर रिटायरमेंट आहे. त्यांनी मला आता सांगितलं शेख सरांनी की आई साहेब, तुमच्या मार्गदर्शनाने चांगले कीर्तनकार, आम्हाला इथं मोठा कार्यक्रम माझ्या रिटायरमेंटचा इथंच करायचा आहे. जिथे आपण आपली कर्मभूमी ठरवलेली असते तिथंच कार्यक्रम करणं महत्वाचं असतं. तेव्हा मोहोळकर सर सर्वच शिक्षकाच्या माध्यमातून हे बाळूदेव महाविद्यालय फार मोठ्या पद्धतीमध्ये चालू आहे. बाळूदेव हे एका संताचं नाव आहे, म्हणून बाळूदेव महाराज यांच्या नावाने हे विद्यालय सुरू झालं. हे विद्यालय फार मोठ्या पद्धतीमध्ये चालत आहे. या विद्यालयाचे संस्थापक श्री सन्माननीय भीमरावजी धोंडे साहेब यांचे अनेक शाळा, अनेक कॉलेज, अनेक विद्यालय आहेत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेतून बाहेर पडतात. एवढंच नव्हे तर हजारो शिक्षक वृंद सुद्धा या लोकांना शिकवण्याचं काम करतात. धोंडे साहेबांच्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे की शाळा सगळीकडे बांधकाम, बिल्डिंग सर्व ठिकाणी चांगली आहे. मुळात धोंडे साहेबांचं याच्यावर फार लक्ष असतं की शाळा कशी असावी. बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुमच्या अंगणावरून घर कसं आहे हे लक्षात येतं, तसं शाळेवरून लक्षात येतं, बांधकामावरून, की सुव्यवस्था किती चांगली आहे. हे विद्यालय म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. विद्या मंदिर म्हणतात याला. आणि मानवी जीवनाची उंची खऱ्या अर्थाने ज्ञानामुळेच वाढत असते, म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे. आमच्या आईसाहेब संस्थांवरच्या भरपूर विद्यार्थिनी, विद्यार्थी, गांधणवाडी असेल, पाटोदा परिसरातले आणखी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकायला येतात. सर्वच विद्यार्थिनी आम्हाला सांगतात संस्थांवर आल्यावर की आई साहेब, आम्ही जेव्हा शाळेत जातो इथल्या शिक्षिका, शिक्षक, हेडमास्टर असेल, प्रत्येक विद्यार्थ्यांची चांगली चौकशी करतात आणि त्यांची व्यवस्थाही चांगली आहे. जाण्या येण्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या पण आहेत, सुविधा चांगली आहे. म्हणजे इथलं प्रत्येक काम चांगलं आहे. आणि खरं आहे की ऐश्वर्य संपन्नच केलं पाहिजे. मुलांना आहार, विहार, ज्ञान घेण्यासाठी ह्या गोष्टी चांगल्या लागतात. तुम्ही एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये बसा, अभ्यास करू वाटत नाही, पण शाळेचं पटांगण हे जर चांगलं असेल तर माणसाला आणखी चांगलं वाटतं. तसं आमच्या विद्यार्थिनींना सुद्धा जसं संस्थांवर मोकळी हवा आहे, पाणी छान आहे, तसंच या पद्धतीने सुद्धा शिकण्यासाठी चांगलं आहे. म्हणून आहारही चांगला आहे खायला, विहारही चांगला आहे आणि ज्ञानही चांगलं मिळतं. प्रत्येक शिक्षक लोक विद्यार्थ्यावर लक्ष देण्याचं काम करतात. आता मुलांनी आणि मुलींनी सुद्धा चांगला अभ्यास करणं हे आपलं काम आहे आणि तुम्ही सुद्धा चांगला अभ्यास करा. शेख सर स्वतः त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे आयुष्यामध्ये आपण आतापर्यंत जगत आलेलो आहोत, इथून पुढं आयुष्यामध्ये चांगलंच कर्म करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे, बाकी आपल्या हातात काही नसतं. म्हणून कर्म जीवनामध्ये त्यांच्याकडून तर ज्ञानासारखं कर्म करत गेलेले आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की जीवनामध्ये पहिले गुरु म्हणजे आई, दुसरे गुरु वडील आणि आपल्याला शाळेमध्ये जे शिक्षक लोक शिकवतात ते आपले तिसरे गुरु असतात. अशा गुरूंचा अभिष्टचिंतन सोहळा आपण विद्यार्थी करत आहोत. जीवनामध्ये गुरुचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ज्या ठिकाणी गुरु आहेत तिथं ज्ञान आहे आणि जिथे ज्ञान आहे तिथे माणसाला आत्मदर्शन म्हणजे स्वतःची ओळख जर करायची असेल आणि जग कसं कळून घ्यायचं असेल तर ज्ञानाशिवाय माणसाला जग कळत नाही. हे गुरुजन वर्ग आपल्याला ज्ञान शिकवतात. हे बघा, आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर आपली पॉझिटिव्ह एनर्जी आणि ज्ञान. आणि आपल्याकडे जर बुद्धिमत्ता नसेल तर काही जीवनामध्ये होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा जीवन जगत असताना, शिकत असताना आपली स्वप्न चांगली ठेवा, चांगलं शिका. या आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब, त्यांच्याकडे काय होतं, आम्ही जेव्हा दक्षिण भारतात गेलो त्यावेळेस मी त्यांचं सर पाहून आलो ठिकाण.
काही नाही हो, जॉकेट, पुस्तकं आणि काठी त्यांची. खरं म्हणजे इतिहासामध्ये किती संपत्ती कमवली. त्यांच्या बंगल्याचं दर्शन घ्यायला कुणीच जात नाही, पण APJ अब्दुल कलाम साहेबांचं स्मारकासाठी लाखो लोक जगातले जाऊन तिथं नतमस्तक होतात. म्हणजे कशाला नतमस्तक होतात? तर त्यांच्या ज्ञानाला. बाकीच्या गोष्टीची चोरी होती हो माणसाच्या जीवनात. संपत्ती चोरून नेता येते, धन चोरून नेता येतं, पण ज्ञान नाही चोरून नेता येत. स्वामी विवेकानंदाकडे काय होतं? ज्ञानच होतं. म्हणून तरुण मुलांनो, आपल्या सरांनी जे शिकवलंय त्याचा अभ्यास करा. आणि ज्ञानामुळेच माणसाच्या जीवनाची उंची वाढत असते. माणूस मोठा नसतो तर माणसाचं ज्ञान मोठं असतं. म्हणून ज्ञानामुळे मोठं होता येतं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आयुष्यामध्ये बुद्धीसारखं वैभव नाही. अनेकाची आपण उदाहरणं जर दिली तर ते बुद्धीमुळेच मोठी झालेली आहेत. म्हणून श्यामची आई पुस्तक आपण वाचतो ते आपल्या सर्वांना माहिती आहेच. साने गुरुजी त्यांनी जीवनामध्ये काय केलं, तसं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करा. आणि या शेख सरांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी शेख सराचं हृदयापासून कौतुक करेल. एखाद्याने आपला वाढदिवस स्वतःच्या घरी साजरा केला असता, स्वतःच्या घरी अन्न दिलं असतं, जेवायला दिलं असतं, एखाद्या हॉटेलला जाऊन पार्टी केली असती. शेख सर याच्यासाठी, सरांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी बाकीच्या गोष्टीला महत्व न देता हे विद्यार्थी आणि शाळेतले शिक्षक लोक आपला परिवार समजून आपल्या सर्वांना इथं जेवण दिलंय, याच्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक. आणि जे शिक्षक लोक आपल्या विद्यार्थ्यालाच आपला देव समजतात आणि विद्यार्थ्याची पूजा करतात, ते खरे शिक्षक. म्हणून त्यांनी आज एवढा छान स्तुत्य उपक्रम राबवला. आज मला सुद्धा मनापासून आनंद वाटला. आणि शेख सरांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने येण्याचं भाग्य मलाही लाभलं. आमच्या हातून त्यांचाही सत्कार करण्यात आला, हे आमचंही भाग्य. अशा चांगल्या लोकांचा सन्मान करताना आपल्याला सुद्धा त्याचा आनंद नक्कीच होत असतो. म्हणून शेख सरांकडून पुढील त्यांच्या आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देते. त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून विद्यार्थी आणखी चांगले घडावेत, हीच मी शुभेच्छा संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.